बार्शी तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जो 2 सप्टेंबरला पाऊस झालेला आहे तो 65 मिलीच्या वरती पाऊस झालेला आहे। त्यामध्ये 4च मंडळाचा समावेश होताना या ठिकाणी दिसतोय। परंतु शासनाचा जो निकष होता की रोज 10 मिली अशा पद्धतीने 5 दिवस जर पाऊस पडला तर 50 मिली धरण्यात यावं। परंतु जे काही उर्वरित मंडळ आहे त्या मंडळामध्ये कधी जास्त पाऊस झालाय, कधी 5 दिवसामध्ये कमी झालेला आहे। त्याच्यामुळे यामध्ये विसंगती दिसून येते। तरी देखील या ठिकाणी आपण गेल्या वेळेस सुद्धा सततचा पाऊस याचा निकष त्या ठिकाणी लावून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न केला। ती मदतही त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं जे आज आपण आपले 10 मंडळ आहेत, गेल्या वेळेस 11 मंडळ होते, परंतु एका मंडळामध्ये आपलं पर्जन्यमापन त्या ठिकाणी नाही, ती बसल पुढे भविष्यामध्ये। परंतु 10 मंडळ जी आहेत त्यामध्ये मग बार्शी, आगळगाव, वैराग, पुढे तुम्हाला गोडगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुरडी, कांडवी यामध्ये 65 मिलीच्या वरती जो पाऊस पडलेला तो आगळगाव मध्ये, पांगरीमध्ये, नारीमध्ये आणि सुरडीमध्ये। परंतु जी 6 मंडळ आहेत त्या 6 मंडळाला जी काही थोडी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे, निश्चितपणाने या ठिकाणी सगळं माननीय तहसीलदार साहेब आहेत, कृषी अधिकारी या ठिकाणी आम्ही सगळ्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आणि शासन दरबारी ह्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्याकडे मी स्वतः सोमवार मंगळवार त्या ठिकाणी जाणार आहे आणि हा जो वस्तुस्थिती आहे ही सगळी वस्तुस्थिती, कारण या ठिकाणी बार्शीमध्ये 5 दिवसामध्ये 86 मिली पाऊस झालेला आहे, आगळगावमध्ये 111 मिली झालेला आहे, वैरागमध्ये 123 मिली झालेला आहे, उकडे तुम्हाला 100 मिली झालेला आहे, गोडगावला 73 मिली झालेला आहे, पांगरीला 83 मिली झालेला आहे, पानगाव 75 मिली, नारी 111 मिली, सुरडी 163 मिली आणि खांडवी 113 मिली। अशा पद्धतीनं साधारण तो 5 दिवसामध्ये एका दिवसाचा जरी निकष 65 मिलीचा असला किंवा 5 दिवसाचा 10 मिलीचा असा जर सततचा पाऊस असला तरी देखील एखादा दुसरा जो काही गॅप पडलेला आहे असा निकष न लावता सरसकट बार्शी तालुक्याला या ठिकाणी अतिवृष्टीचा सततच्या पावसाचा निकष लावून या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न निश्चितपणाने राहतील आणि मी या ठिकाणी एक सर्व शेतकरी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की थोडा आपण सर्वांनी नुकसान तर झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे या ठिकाणी आणि ही वस्तुस्थिती जरी असली तरी काही जे शासन निर्णय त्यामध्ये आपल्याला थोडे बदल करणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सोमवार मंगळवार मी स्वतः मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून यामध्ये सरसकट संपूर्ण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे। सौंदर्य बाबतीत काय निर्णय घेण्यात आला? सौंदर्याच्या बाबतीमध्ये जरी मंडळाचा थोडा समावेश जरी नसला तरी आपण बार्शी किंवा पानगाव या मंडळामध्ये त्या सगळी गावं त्यामध्ये समाविष्ट करणार आहेत। त्यामुळं तिथल्याही शेतकरी बांधवांनी काळजी कुठली करण्याचं कारण नाही, कारण आपण जर पाहिलं आपण आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यातली जर आकडेवारी पाहिली तर सरासरी जवळपास पडलेला पाऊस आपली सरासरी आहे 107.3 जूनची, जुलैची 123.7, ऑगस्टची 124.5, सप्टेंबरची 172.6। परंतु जो पडलेला पाऊस आहे तो जून मध्ये 275 मिली पडलाय, त्याचबरोबर जुलैला 214.2, ऑगस्टला 106 पॉईंट झालेला आहे, सप्टेंबरला 180, जवळपास आपली सरासरी 528 चे, परंतु 776.2 पाऊस पडलेला आहे, जवळपास 150% पाऊस 4 महिन्यात झालेला आहे। आणखीन आता मी सांगितल्याप्रमाणे परतीचा पाऊस आणखीन थोडा राहिलेला आहे, आता तो किती प्रमाणात पडणार आहे याचा अंदाज आपल्याला नाही, परंतु जो जादा पाऊस झालेला आहे या बाबतीमध्ये शासनाकडे आपण या बाबतीमध्ये पाठपुरावा निश्चितपणे करणार आहोत।